नमस्कार शेतकरी मित्रांनो, जी अतिवृष्टी अनुदान केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना मागच्या 15 दिवसापासून अडचणी येत होत्या, ती वेबसाईट आता सायंकाळी 8-8:30च्या सुमारास सुरळीत चालू होते, तर सकाळी 8:30-9 वाजेपर्यंत ही व्यवस्थित चालत असते। आता आधारची वेबसाईट ही सर्वच पोर्टल बरोबर मर्ज केलेली असल्यामुळे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी सर्व्हरवरती लोड येऊन त्या साइटवरती ती आधारची वेबसाईट चालत नव्हती, ऑथेंटिकेशन होत नव्हतं। तरी सर्व शेतकरी बांधवांनी आता या गोष्टीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। रात्री 8-8:30च्या सुमारास चालू होते, तर सकाळी 8:30-9 वाजेपर्यंत ही सुरळीत चालत आहे। तरी ज्यांची अनुदानाची केवायसी होत नाही किंवा झालेली नाही, सर्व्हरचा ज्यांना इश्यू येतो, त्या सर्व शेतकरी बांधवांनी या सायंकाळच्या वेळेत अनुदानाची केवायसी करून घ्यावी। तर आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही आपल्या अनुदानाची केवायसी करू शकता किंवा शासनाच्या वतीनं बऱ्याचशा ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्राची नियुक्ती केलेली आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ग्रामपंचायतमध्ये देखील ही अनुदानाची केवायसी करू शकता। तो विशिष्ट क्रमांक तुम्हाला जर अजून मिळाला नसेल, तर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुमचे तलाठी असतील किंवा ग्रामसेवक असतील किंवा कृषी अधिकारी असतील, यांच्याशी संपर्क करून तुमचा विशिष्ट क्रमांक तुम्ही त्यांच्याकडून मागू शकता, जर तुमच्या गावची अनुदानाची यादी जाहीर झाली असेल तर मित्रांनो, एका डेमो व्हिडिओच्या माध्यमातून ही अनुदानाची केवायसी कशी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर सर्वप्रथम या ठिकाणी मित्रांनो गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। हे सर्व करत असताना तुमच्याकडं महाऑनलाईनची आयडी असणं गरजेचं आहे, म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र असणे गरजेचं आहे। तर या ठिकाणी cscservices.महाऑनलाईन सर्च करायचं आहे। पहिली जी वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल। या ठिकाणी VLEचा कोड टाकून लॉग इन करायचं आहे, यूजर ID पासवर्ड टाकून। त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राचं पोर्टल तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल। त्यानंतर डाव्या बाजूला जे भरपूर ऑप्शन दिसतील, स्क्रोल करून घ्यायचं। यामध्ये ह्या सर्व सर्व्हिसेस आहेत। तर यामध्ये आपले आधार प्रमाणीकरण यावरती क्लिक करायचं आहे। त्यामध्ये बघू शकता नैसर्गिक आपत्ती, शेती पिके नुकसान मदत यावरती क्लिक करायचे। त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता तुमच्या गावची अनुदानाची यादी असेल, जी मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी मी एक्सेलमध्ये ओपन केलेली आहे। अशा प्रकारची ही यादी असते मित्रांनो। कधी शासन निर्णय प्रकाशित झाला आहे ती संपूर्ण डेट यामध्ये, त्यानंतर VK नंबर म्हणजे विशिष्ट क्रमांक, त्यानंतर बेनिफिशरी नेम, शेतकऱ्याचे नावं, गावाचं नाव आणि पुढे बँक अकाउंट नंबर, अशा प्रकारे यादी असते। मी क्रमांक कॉपी केला आणि या ठिकाणी पेस्ट केला ज्यांची केवायसी करायची। आता सर्च यावरती क्लिक केल्यानंतर खाली बघू शकता संपूर्ण त्यांचं गाव, त्यांचा गट क्रमांक, त्यानंतर बाधित क्षेत्र किती आहे, वितरित केलेली अमाऊंट रक्कम किती आहे, त्यानंतर त्यांचं संपूर्ण नाव, शेतकऱ्याचा आधार क्रमांक, बँकेचे तपशील या ठिकाणी दिसतील। तर हे संपूर्ण डिटेल बरोबर आहेत का याची खात्री करायची। जर बरोबर नसतील तर खाली पोर्टलवरती तुम्ही तक्रार देखील दाखल करू शकता। कशी करायचं तर बघू। आता कुठलीही तक्रार नसेल तर नो ग्रीव्हन्स यावरती क्लिक करून तुम्ही केवायसी करू शकता, किंवा बघू शकता अनअवेलेबल टू ऑथेंटिकेशन, डिसॲग्री, बँक अकाउंट आणि असे बरेचसे, तुमचा आधार क्रमांक मान्य नसेल तर यामध्ये तुम्ही तक्रार दाखल करू शकता, जर तुमचे बँकेचे तपशील बरोबर नसतील तर आपली या ठिकाणी संपूर्ण तपशील बरोबर आहेत, म्हणून आपल्याला केवायसी करायची। तर नो ग्रीव्हन्स 1 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे आणि खाली टिक मार्क करायचे आणि आधार KYC यावरती क्लिक करायचे। यावरती क्लिक केल्यानंतर खाली बायोमॅट्रिकच्या साहाय्याने मी करणार आहे, बायोमॅट्रिक ऑप्शन निवडायचा आहे। त्यानंतर आपला डिव्हाइस कोणता आहे तो डिव्हाइस निवडायचा आहे आणि व्हॅलिडेट द UID यावर क्लिक करायचं आहे। आता तुमच्या डिव्हाइसची बत्ती जळत असेल लाल कलरची, त्यावरती शेतकऱ्याचा थंब घ्यायचा आहे। आता कॅप्चर सक्सेसफुल दाखवून या ठिकाणी तुमच्यासमोर PDF जनरेट होईल। बघू शकता मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन। तर अशा पद्धतीने ही मी डेस्कटॉपवरती या ठिकाणी पावती सेव्ह करून घेतो आणि त्यानंतर सेव्ह केल्यानंतर आपण डेस्कटॉपवरून शेतकऱ्याला प्रिंट देऊ शकतो।
तर अशा पद्धतीनं थोड्याच वेळामध्ये KYC करता येते. व्यवस्थित सुरळीत वेबसाईट चालू आहे, सायंकाळच्या वेळेत चालते. तरी सर्व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, सायंकाळचा वेळ काढावा आणि आपल्या सरकार सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही अशा पद्धतीनं KYC करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना तुम्ही पाठवायला विसरू नका आणि जास्तीत जास्त संख्येने लवकरात लवकर आपली KYC करून घ्यायचे अनुदानाची, तरच हे अनुदान आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे, अन्यथा नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती आम्ही वेळोवेळी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो.